काय झालं मॅडम? तो राक्षस सुटला, त्याला अटक झाली तर मला वाटलं की काहीतरी स्ट्रॉंग एव्हिडन्स मिळालं असेल, पण कसलं काय, माझं लकच खराब आहे. आता काय? आय एम थिंकिंग मॅडम, राजन साहेब आलेत. शिट, उघड. थँक गॉड तू माझं ऐकलंस आणि साहेबांची सुटका केलीस. मला अडकवलंस आणि आता नाटक करतेस. मी तुम्हाला का अडकवीन साहेब? काय मिळेल तुला हे करतो? मी काय केलंय? काय केलंय? त्या झिरोला माझी सगळी कुंडली सांगत बसलीस. मी राक्षस आहे, गुंडा आहे, मर्डरर आहे, वडापाव रस्त्यावरून उठवून तुला इथपर्यंत आणलंय मी आणि माझ्याशी गेम करतेस? ते मी काय हिम्मत कशी झाली तुझी? साहेब, मी हे सगळं तुमच्यासाठीच केलं होतं. तुम्हीच मला म्हणाला होता ना की काही करून त्या सीडला माफी मागायला लाव, आणि म्हणून मी त्याला घाबरवण्यासाठी खोटं बोलले होते. आता मला काय माहिती की तू हे सगळं रेकॉर्ड करत होता. तुला माहित नव्हतं? नाही साहेब, रेकॉर्ड करून झाल्यावर कळालं. माझी काही चुकी नाही. माझ्याशी डबल गेम खेळायचा नाही, मग तेव्हा काय सांगितलं? मी त्या सेटला सगळं समजावलं होतं सर, पण तो अचानक रात्री गेला आणि मला वाटलं की मॅटर संपला. त्यावेळी तुला काय वाटलं हे महत्वाचं नाही, आता 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 काय घडलं ते महत्वाचं आहे. मी तुझ्यामुळे अडकलोय. साहेब, मी पोलिसांना सांगते ना की यात तुमचा काही एक संबंध नाहीये, आणि जे काय मी बोलले ना हे सिद्धला फक्त घाबरवण्यासाठी खोटं बोलली आहे. साहेब, माझ्यामुळे तुम्ही अडचणीत आलात ना, तर आता मीच तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, हो ना? तुम्ही जसं सांगाल ना तसंच आणि तेच बोलीन मी, पण प्लीज मला माफ करा. काय ऐकलंस? काय ऐकलंस तू? तिने काही नाही ऐकलं. करीना, तू काही नाही ऐकलंस हा, आणि तू काही नाही बघितलंस हा. तू जाय. तू साहेब प्लीज, तुम्ही जे सांगाल ते मी बोलायला तयार आहे. तुम्ही असा विचार तरी कसा केला की मी तुमच्याबरोबर गद्दारी करेन? तुम्ही सांगा, मी काय करू? जे काय करायचंय ते आता मी करणार. फक्त मी सांगेन तेव्हा आणि तसं थोबाड उघडायचं. रेवती बोरकरने सापाच्या शेपटीवर पाय ठेवलाय. मी तिला सोडणार नाही. राजन पर्वतेला कोर्टाने जामीन मंजूर केलाय. त्यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक जल्लोष करतात. पुराव्यांशिवाय मी कुणालाच अटक करत नाही असं सांगत असलेल्या रेवती बोरकर यांनी राजन पर्वते सारख्या एका प्रतिष्ठित नेत्याला का अटक केली? राजन पर्वतेला केलेली अटक ही या पोलीस तपासाचा भाग होता की रेवती बोरकरचा स्टंट? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. सिद्धांत छायाच्या गूढ मृत्यूचं कारण शोधून काढण्यात पोलिसांना अपयश येतंय, म्हणून मुद्दाम पोलिसांनी रचलेलं हे एक अटक नाट्य तर नाही ना?
ए अजय अजय अरे काय काय आहे? तुझा मूड फ्रेश करण्यासाठी अजून फ्रेश. शिवानी तू आलीस ना, मला खूप बरं वाटलं. आय एम सो हॅपी. वेलकम. यु नो शिवानी, मी तुझ्यासाठी काही करू शकतो. आय नो. अगं कुठे चाललीस? गिफ्ट माझ्यासाठी? अजय मला ना तुझी हेल्प हवी आहे. यात सगळे न्यूजपेपर आहेत आणि या न्यूजपेपर मध्ये रेवती बोरकरच्या सगळ्या न्यूज आहेत. यात ना एखादा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा मिळतो का बघ ना प्लीज. शिवानी अगं हे सगळं राहू दे ना, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अजय मला आता रेवतीचा एक तरी मुद्दा पाहिजे. प्लीज प्लीज शोध ना. तुला जे काही बोलायचं आहे ते आपण नंतर बोलूया. शिवानी प्लीज. शिवानी सुप्रसिद्ध वकील विश्वजित चंद्रा आणि एसीपी रेवती बोरकर विवाह बंधनात. यू आर द बेस्ट अजय. तुला तर माहितीये राजन पर्वतेचा वकील आणि रेवती बोरकरचा नवरा एकच आहे. काय सांगतेस? अब आएगा उठ पहाड़ के नीचे. आता त्या रेवती बोरकरला कळेल की तिने कोणाशी पंगा घेतलाय. थँक्यू. यू वेलकम. तू ते रेवती बोरकरचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तिच्या नवऱ्यालाच तिच्या विरोधात उभं केलंय. वाव. याला काय म्हणतात? काय? काट्यानं काटा काढणं. अरे माझ्या बायकोचं टेन्शन पण अजिबात घ्यायचं नाही. समजूतदार बाई आहे ती. मी समजूत काढेन तिची. तू मला डान्स करून दाखव. आत्ता चला. करीनाचे कॉल्स? मला डान्स बघायचा होता. दाखव. रेवती मॅडम, कोण रेवती मॅडम?
हा फोन तुझा आहे? राजन पर्वतेच्या विरोधात बळकट पुरावे होते म्हणून त्यांना अटक केली होती. मग तरीही त्यांना जामीन कसा काय मिळाला? आणि जर पुरावे नव्हतेच तर त्यांना अटक कशी काय केली? की पोलिसांची तयारी कमी पडली? असे असंख्य प्रश्न सगळ्यांनाच पडले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हळूहळू कळतीलच, पण आता याच संदर्भातली एक नवीन माहिती तुम्हाला सांगायची. राजन पर्वतेला अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी रेवती बोरकर आणि राजन पर्वतेला जामीन मिळवून देणारे सुप्रसिद्ध वकील विश्वजीत चंद्रा हे नात्याने नवरा बायको आहेत. राजन पर्वतेला मिळालेल्या जामिनामागे हे नातं तर कारणीभूत नाही ना? पोलिसांची तयारी कमी पडली की मुद्दाम यात कमतरता आणली होती, अशा अनेक शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत रेवती बोरकर या सिद्धांत छायाच्या केसवर पोलीस अधिकारी म्हणून किती योग्य आहे की नाही याचं उत्तर तुम्ही आम्हाला कळवा. येस ऑर नो मध्ये. येस. वाव, टुडे इज द डे. सगळं व्यवस्थित जुळून आलंय. आज मी या राजनकडून त्याचा गुन्हा कसा कबूल करून घेते ना, बघच तू. घाबरू नकोस, मी आहे ना. मी फक्त जे सांगते तसंच कर. पण वगैरे काही नाही ग, जमणार तुला. नाही, पण आदित्य साहेबांना माझ्यावर डाऊट आहे आणि त्यात हे सगळं. मॅडम, मला खूप भीती वाटते. कसली भीती? मी आहे ना, मी सगळं करीन. तू फक्त त्या फोनवरती रेकॉर्ड करायचं काम कर. हे घे, मी बघते. या साहेब. काय आज काय भानगड? मला स्वतःला फोन करून बोलून घेतलं. आज आपण सेलिब्रेट करायचंय. का? अरे, तुम्ही ब्रेकिंग न्यूज बघितली नाही का? तुमचा लॉयर त्या रेवती बोरकरचा हसबंड निघाला. अगं, तो रेवती बोरकरचा नवरा आहे हे मला माहिती होतं, म्हणून तर त्याला ही केस दिली होती. रिअली? पण काही म्हणा, रेवती बोरकरची ते वाट लागली आणि सगळा मीडिया तिला ब्लेम करतो. हे तर होणारच होत. काही असो, आज सेलिब्रेट करायचंय. आणि त्या रेवती बोरकरचं ट्रान्सफर होईल ना? ते जाऊ दे, चल. हा, इकडे इकडे इकडे. हो हो, मी सगळी सेलिब्रेशनची तयारी इकडे करून ठेवली आहे. सेलिब्रेशन करायचं हो, सेलिब्रेटच करायचंय आपल्याला. आज प्रेमच बरंच भरता आलेलं दिसतंय. आज मी खूप खुश आहे. करीना, साहेब सांगा, तुम्हाला खायला काय आवडेल? करीना खूप छान स्वयंपाक बनवते. मला माहिती आहे. करीना, तुला काय आवडतं? जे तुला आवडतं ते बनव. आज तुझ्या आवडीचंच खाईन मी. सर, बाकी काही म्हण, मी तुमची फॅन झाली आहे. तू माझी फॅन का मी तुझा फॅन? मी झाली आहे तुमची फॅन. तू माझी फॅन नाही, तू माझी हिरोईन आहेस. आणि मी तुझा हिरो ठरले ना आपलं. माय डॅशिंग हिरो. पण काही म्हणा, त्या झिरोला मात्र तुम्ही बघता बघता खलास केला. झिरो? तो सिद्धांत छाया. तुमच्याशी पंगा भारी पडला त्याला, है ना?
तुला माहितीये राजन पर्वतीला राग येत नाही आणि आला तर जात नाही. येस, तुम्ही त्या सिद्धांत छायाला संपवलंय याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. आज सिद्धांत छायाची खूप आठवण येते. पण तुम्ही मात्र जन्माची अद्दल घडवली त्या सिद्धांत छायाला, हे मात्र खरंय. तुला किती वेळ सांगितलं माझा काही संबंध नाही त्याच्याशी. सिद्धांत छायाचा खून मी नाही संजना राघवने केलाय. काही वाद असतील त्यांचे मला माहित नाही, पण माझ्याकडे पुरावे आहेत. त्याचा खून तिनेच केलाय याची खात्री आहे मला.